शेवटच्या दिवसापर्यंत माझी काही ना काहीतरी कामं राहिलेलीच असतात. आता 2 दिवसावरती लग्न आहे, तरी पण माझं ना माझी पॅकिंग करायची बाकी राहिली होती. दीपकला आजपासून सुट्टी आहे, म्हणजे 2 दिवस तो घरीच असणार, तिसऱ्या दिवशी लग्न आहे. त्यामुळे चला पटापट स्वयंपाक आवरून घेऊया. पटकन डाळ-भाताचा कुकर लावून घेतला होता, पीठ मळून घेतलं होतं आणि ही रात्री भाजी आणली होती, ती मी सुकत घातली होती बाहेरच. तर ती आता पटकन चिरून घेते आहे आणि जे काही मी साड्या वगैरे आणल्या होत्या त्या इस्त्री करायच्या बाकी आहे. ड्रेस माझे इस्त्री करायचे बाकी आहेत. काल तर मी चांगलं पार्लरमध्ये फेशियल वगैरे करून आली होती आणि आता बघता एका साईडला तीळ आहे, तरी पण बाजूला मोठा असा पिंपल्स आलेला आहे. म्हणजे कुठला कार्यक्रम असेल ना तर काही ना काहीतरी माझ्या चेहऱ्यावरती येऊनच जातं आणि ते बेकार दिसतं. असो, आता त्याला काय करू शकत नाही मी. आता पटकन भेंडीची भाजी मी पटकन अशी ही सोपी करून टाकली, कारण कांदा टोमॅटो वगैरे मी आणलेला नाही. आता पटकन इथे आमच्या तिघांसाठी नाश्ता होता तो सुद्धा करून आली आणि भर उन्हामध्ये एवढं कडक ऊन लागतं आहे, बाप रे बाप. ऑफिसला जायची अजिबात इच्छा नव्हती, पण ऑफिसमध्ये एंटर केलं की खूप छान वाटतं. आता घरी आली, आता 2 एक्स्ट्रा मी साड्या इथे घेऊन ट्राय करते की हा घेऊ की नको वगैरे, कारण आता मी सकाळीच ह्या वॉश केल्या होत्या आणि कार्यक्रम आहे, सगळं काही आहे, तर आपल्याकडे एक्स्ट्राच्या साड्या असणं गरजेचं असतं हे गावी नेण्यासाठी. बाकी माझी लग्नाची खरेदी झालीच होती आणि आता मी निघाली होती मेहंदी काढण्यासाठी. सो दीपक गेला होता त्याच्या आईकडे आणि आता आयंश माझ्यावर रागवले, कारण त्याला म्हणाली होती आपण मार्केटमध्ये जाऊन तुला टॉईज घेऊया, पण मी आता इथे मेहंदी काढायला बसली. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, त्यासाठी फॉलो करा. बाय.